नमस्कार. सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात चालू आहे आणि प्रत्येक घरात गणपती बाप्पासाठी रोजच नवीन नवीन असा प्रसाद बनत आहे. तर आज आपण रुपाली खिणगी या चॅनलमध्ये बाप्पासाठी प्रसादाचा अगदी एक नंबर स्वादिष्ट असा प्रकार पाहणार आहोत आणि तोही कुठेही गॅसचा वापर न करता, गॅस न पेटवता आपण 5 मिनिटांमध्ये आपण हे मोदक स्वादिष्ट असे मोदक बनवणार आहोत. रेसिपी सुरू करण्यापूर्वी सर्वांनाच एक विनंती, आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला झटपट असे बनणारे, गॅस न वापरता 5 मिनिटात बनणारे हे स्वादिष्ट आणि टेस्टी असे मोदक बनवूयात. हे स्वादिष्ट असे बाप्पाचे आवडते मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे डाळे. यालाच आपण डाळवही म्हणतो किंवा रोस्टेड चना दाल असंही म्हणतात. हे आपल्याला 1 कप लागणार आहेत. आता आपण हे डाळे मिक्सरमध्ये याची बारीक पूड करून घ्यायची आहे. एकदम फाईन पावडर करायची आहे. झटपट होते. डाळे मी स्वच्छ करून घेतलेत. यातील जी कडक डाळ आहे ती काढून घेतलेली आहे आणि आता याची आपण फाईन पावडर करून घेतलेली आहे. ही पहा, अशा पद्धतीने एकदम फाईन पेस्ट पावडर झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये ही काढूयात आणि याच्यामध्ये आपण ज्या कपाने डाळे मोजले होते त्याच कपाने अर्धा कप पिठी साखर घालत आहे. पिठी साखरऐवजी तुम्ही साधी साखरही वापरू शकता. तुम्ही ते डाळ्याबरोबरच तिला ग्राइंड करू शकता. यात आता आपण वेलची पूड घालूयात अर्धा चमचा. ही स्वादासाठी आहे, अर्धा चमचा घातलेली आहे. आता याच्यामध्ये आपण याच कपाने पाव कप तूप घेतलेलं आहे. तूप पातळ करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं आपण या मिश्रणात हे तूप घालत हे मिश्रण घट्ट असं मळून घेणार आहोत, व्यवस्थित असं छानपैकी. आणि लक्षात ठेवा, हे जे आपण तूप वापरतोय ते थोडं थोडंच घालायचं, एकदम घालायचं नाही, नाहीतर आपलं मिश्रण सैल होईल यासाठी आणि मग मोदक तयार होणार नाहीत. इथे मी छान असा गोळा मळून घेतलेला आहे आणि मी जे पाव कप तूप घेतलं आहे त्यातलं थोडं 1-2 चमचे तूप उरलेलं आहे. तेच तूप आपण आपल्या मोदकाच्या साच्याला लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने सर्व बाजूने या साच्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मोदक सहज साच्यातून बाहेर निघतील यासाठी. मी या ठिकाणी काही ड्रायफ्रूट्स घेतलेत. यामध्ये मी पिस्त्याचे काप घेतलेत. ते आपण आता या साच्यात ठेवून घेऊयात एक एक, त्यामुळे मोदक आकर्षक दिसतील. त्यानंतर याच्यामध्ये आपण सारण भरायचं आहे, जे आपण डाळव्याचं बनवलेलं आहे. आपण हे सारण थोडंसं हातावरच मोदकाचा थोडासा आकार द्यायचा आहे त्याला आणि एका बाजूलाच, साच्याच्या एका बाजूलाच आपण हे सारण भरणार आहोत. दोन्ही बाजूला भरलं तर मोदक पूर्ण असा अख्खा निघणार नाही, तो 2 भागात होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण एकाच बाजूला भरायचं आणि व्यवस्थित साचा बंद करून व्यवस्थित सर्व बाजूनी छान दाबून घ्यायचं. मी मोदकात बेदाणा घालणार आहे, त्यासाठी मी इथे बोटानेच इथे थोडासा खोलगट भाग केला आहे आणि याच्यामध्ये आपण हा बेदाणा घालायचा आणि वरून परत मिश्रण लावून हा मोदक बंद करायचा आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित दाबून मिश्रण भरायचं आहे आणि आता जे साईडला मिश्रण बाहेर आलेलं असेल साच्याच्या बाजूने ते बाजूला काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण साचा अलगद ओपन करायचा आहे आणि आपले मोदक तयार झालेले आहेत. पहा, अशा पद्धतीने आता आपण खालच्या बाजूने हळवारपणे मोदक काढायचा आहे. पहा, काय सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. अगदी आकर्षक दिसत आहे. कुठेही गॅसचा वापर केलेला नाही. अगदी 5 मिनिटात आपण हे स्वादिष्ट असे पेढ्यासारखे स्वाद असलेले मोदक आपण बनवले आहेत. आता मी तुम्हाला साच्याशिवायही मोदक कसा हाताने बनवायचा, तोही आकर्षक असा कसा बनवायचा तो दाखवते. इथे आपण छोटासा गोळा घ्यायचा सारणाचा आणि अशा पद्धतीने आकार द्यायचा आपल्या 5 बोटांनी. अशा पद्धतीने आकार दिल्यानंतर पोहे खायच्या चमच्याच्या साहाय्याने आपण त्याची मागची बाजू वापरून अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. हे पहा, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण विदाऊट साच्यासुद्धा हा मोदक बनवू शकतो. मी सर्व मोदक बनवून घेते मस्त असे. पहा, अगदी स्वादिष्ट असे 5 मिनिटात गॅस न पेटवता बनवलेले मोदक एकदम सुंदर दिसत आहेत. 1 कप डाळ्यामध्ये 11 ते 15 मोदक सहज होतात. एकदम सुंदर असे बाप्पाच्या प्रसादासाठी आपण हे मोदक बनवलेले आहेत. ही मोदकांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि या गणपती उत्सवात या पद्धतीचे मोदक नक्की बनवा. सर्वांना आवडतील आणि तुमचाही वेळ वाचेल आणि तितकेच स्वादिष्ट हे मोदकही बनतील आणि बाप्पाही प्रसन्न होतील. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.